नवरा तिचा भयंकर चिडचिड करायला लागला, इतका चिडचिड करायला लागला. तिच्या नवऱ्याचं वागणं हळूहळू इतकं विचित्र होऊ लागलं, इतकं विचित्र होऊ लागलं. तो रात्री झोपेत गुरगुरायचा. ती म्हणायची मला या घरात राहायचं नाही, पण तिचा नवरा मला हे घर खूप आवडतंय, खूप शांत आहे. आणि आता काही दिवसांनी त्याने तिला मारायला पण सुरुवात केली. रात्री उठायचा, तिला मारायचा, झोपी जायचा. सकाळी त्याला काहीच आठवायचं नाही. आरशामध्ये असं काळा आकार शेप दिसतो ज्याला लाल डोळे आहेत. ती म्हणते की आता घरमध्ये ना आपण सत्यनारायणची पूजा करूया की थोडंसं वातावरण नॉर्मल होईल. तर तिने काय केलं, पूजेची सामग्री आणली, सगळं सामान वगैरे आणलं. रात्री तिला ना असं तडतड तडतड आवाज आला. तिने पहिले तिचं नवरा ते सामान जाळत होतं. 3:33 तिला जाग आली आणि जाग आल्यावर ती बघते की तिच्या समोर ते जे आरसा आहे त्याच्यामध्ये तो चेहरा मोठा झालाय. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही आहे. आज पुन्हा एकदा म्हाडसा आपल्या सोबत आहे आणि आपण तिच्याकडनं नवीन काहीतरी अनुभव ऐकून घेऊ. तर म्हाडसा, कशीस? मस्त. आज काय सांगणार आहेस? हा जो अनुभव आहे माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीसोबत घडलाय. ठीक आहे, माझ्यासोबत घडलेला नाहीये. ठीक आहे. तर माझी मैत्रीण आहे आयशा नावाची, तिची मैत्रीण प्रिया. तर मुंबईला भायखळ्यामध्ये त्यांनी, आत्ताची गोष्ट नाहीये, लाईक 7-8 वर्ष आधीची गोष्ट आहे. त्यांनी ना फेसबुकला जे आपण असते ना फेस मार्केटमध्ये आपण शोधतो की घर कुठे चांगलं आहे, ते ग्रुप्समध्ये वगैरे. तर त्याच्यातून त्यांना एक घर भेटलं होतं, राजयोग हाईट्स नावे बिल्डिंगचा. ऑब्व्हियसली एवढं हे नाही सांगू शकत एक्झॅक्ट लोकेशन, बट बिल्डिंगचं नाव आहे आणि जुनं नाव आहे, आता चेंजही केलं असेल. सो ते तिथे ना नवीन राहायला गेले. ते जे तिचा जो नवरा होता तो पोलीसमध्ये होता, हवालदार होता. आणि ती जी होती ती आपलं नर्स होती. ते एका हॉस्पिटलमध्ये होती, छोटंच हॉस्पिटल होतं, बट दोघांचं व्यवस्थित चालू होतं. तर ना तिथे जेव्हा ते राहायला गेले ना, तर त्यांना फुल्ली फर्निश्ड फ्लॅट भेटला होता. मनी रेंट थोडासा जास्त होता, बट दोघे पण कमवणारे होते, फॅमिली वाढवायचं प्लॅनिंग होतं. दे वर लाईक ओके, एवढा काही इश्यू नाहीये, आहे आपण अफोर्ड करूया. फ्लॅट खूप सुंदर होता, बट काय होतं माहिती, खूप असं जुना वास येत होता. असं नाही का खूप दिवस बंद असल्यानंतर कसा वास येतो आपल्याला, की कुबट वास येणं असं. आणि त्यांनी खूप छान फ्लॅट साफ केला, त्याला त्यांनी पेस्ट कंट्रोल वगैरे करून घेतलं, बट स्टील तो कुबट वास येणं जात नव्हता. तर त्यांनी काय पाहिलं की एक आरसा आहे त्या बेडरूम मध्ये ठेवलेला आणि त्याच्यामधून तो वास येतोय. तर मग नाही का ते सडलं वगैरे असेल त्याचं लाकूड. तर मग त्यांनी काय केलं की आरसा आपण बाहेर काढून ठेवूया, बट गरमाला पण नाही, आरशाला हात लावायचा नाही. तुम्हाला हवं तर त्याला पेंट करा, पण तो आरसा हलवायचा नाही. त्यांना असं वाटलं म्हणजे व्हॉट इज दिस, असं का करताय तुम्ही? बट ते म्हणले ओके चला ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, ऑइल पेंट दिला आणि ऑइल पेंटने काय झालं, तो वास थोडासा कमी झाला. बट काय व्हायचं, रात्रीचा खूप जास्त वास यायचा. आणि वास कसा यायचा, कुबट तर यायचं, पण असं नाही का पाण्यामध्ये शेवाळ आल्यानंतर कसा वास येतो, असा थोडा माशासारखा असा तसा वास येत होता. आणि असं त्यात तो लाकडाचा कुबट वास, आणि ते जे सगळं वातावरण होतं ना त्यामध्ये खूप असह्य व्हायचं त्यांना. मग ते हॉलमध्ये येऊन झोपायला लागले. आता बेड त्यांनी काय केलं, त्यांची जी बेडरूम आहे त्यामध्ये त्यांनी फक्त सामान ठेवायला, एक्स्ट्रा सामान ठेवायला, स्टोर रूम सारखं, किंवा असं मेकअप करायचा आहे, कपडे चेंज करायचे, तेवढ्यासाठीच ती बेडरूम ते वापरायला लागले आणि झोपायला हॉलमध्ये झोपायला लागले. आता काय झालं, जेव्हा आहे ना त्यांना ना रात्री झोपायचे होते आणि एक्झॅक्टली 3:33 तिला अजूनही टाइम आठवतोय, 3:33 तिला त्या रूम मधनं असा करकर आवाज यायचा. सकाळी पाहिलं की तो आरसा आहे का त्याच्या जागेपासून थोडस पुढे आलेला असायचा. ओके, कोणतरी सामान सारखं होतं, जास्त नाही, बट असा समजा इथे आपण ठेवलाय तर आपल्या 1 विताच्या अंतरावर आरसा पुढे आलेला असायचा, एवढा. तर तिला आधी वाटायचं की नाही का असं वारा असेल, उंदीर असेल, मांजर आली असेल, नाही का कोणीतरी घुसलं असेल. पडायचा नाही आरसा कधीच. दुसऱ्या दिवशी सेम करकर आवाज येणार, सेम स्मेल येणार आणि आरसा हल्लेला असणार. एक दिवशी काय झालं, ते 3 दिवस बाहेर गेले. जेव्हा त्यांनी तो आरसा तिथे ठेवला होता का, तिथून तो जास्त पुढे आला, 1-1.5 फूट जास्त पुढे गेला. 1-1.5 फूट. आणि यावेळी ना तिला काहीतरी असं क्लिक झालं की काय चाललंय हे नक्की, म्हणजे नाही का असं. आणि त्या काळी काय होतं, म्हणजे सीसीटीव्ही होते तेव्हा पण, म्हणजे आता सारखं नाही का एकदम सगळीकडेच असं हे नव्हतं, एकदम असं घ्यायला लागायचं, विकत वगैरे मागवायला लागायचं. आणि दुकानात जाऊन त्यांनी एक लोकल सीसीटीव्ही घेतला. लोकल हे खूप मॅटर करते ते.
दुकानात गेले, लोकल सीसीटीव्ही घेतला आणि त्यांनी तो सीसीटीव्ही लावला बेडरूम मध्ये, नक्की काय होते बघण्यासाठी. बघितल्यानंतर त्यांनी पाहिलं की दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटलेला आहे. दुसरं सगळं त्यांनी पाहिलं. मग तिला काय वाटलं की लोकल आहे, लोकल ब्रँडचा आहे, सो ठीक आहे, एवढं काही हे नाहीये. ती म्हणली ठीक आहे आपण दुसरा बसवूया. आता काय नाही का, कॅमेरा त्यावेळी आता आपण नाही का अफोर्ड करतो, अमेझॉनला 700-800 रुपयाला पण कॅमेरा मिळून जातो आपण घरामध्ये लावणार, पण तेव्हा मागवायला लागायचा नाही का. हा, ऑनलाईन शॉपिंग तेव्हाही होती, बट जी क्रेज आता आहे ना ती तेव्हा नव्हती. बरोबर, 7-8 वर्षापूर्वी. तर देवर लाईक ठीक आहे आपण दुसरा आणूया. बट एकदम खर्च 1,000-1,200 रुपये खर्च तेव्हाही खूप जास्त होता तो. सो त्यांनी असं विचारलं की जाऊ दे 2-3 दिवस जाऊ दे, आपण 2-3 दिवस नजर ठेवूया, काय होणार आहे, थोडंसं झोपमोड होणार आहे, बट ठीक आहे. कारण कसं झालेलं की तिचं एकदा मिसकॅरेज झालं होतं तिच्या मैत्रिणीचं, प्रियाचं. तर मग ती काय म्हटली की उगाच प्रॉब्लेम नको नाही का. तेव्हा IVFचं पण तेव्हा जास्त नव्हतं, बट ते प्लॅन करत होते. अशा पद्धतीने नसेल होत तर IVF वगैरे करण्यासाठी, टेस्ट टू बेबी तेव्हा. तर शी वॉज लाईक ओके आपण बघूया एक दिवस. त्यांनी काय केलं, 3चा गजर लावला, 3-3:15 गजर लावला आणि त्यांनी त्या रूम मध्ये ना त्याचं डोर ना असं होतं, म्हणजे एक सिंगल डोर नव्हतं त्याला, डबल डोर होतं. तर तिथे त्यांनी फटीमधून बघायचं ठरवलं. तर तिला असं दिसतंय, तिच्या नवऱ्याला काहीच दिसलं नाही, पण तिला दिसतंय की आरशामधून काळी सावली, आरशामध्ये असं काळा आकार शेप दिसतो ज्याला लाल डोळे आहेत, ठीक आहे. आणि ते असं हलवतंय, म्हणजे आतल्या आतनं ते इरिटेट होत आहे. ते जे आहे त्यामध्ये विचित्र जी गोष्ट आहे ते आतल्यात अशी इरिटेट होती आणि ते हळूहळू पुढे सरकतंय, त्यामुळे ते आरसा पुढे सरकतंय. म्हणजे मी त्यामध्ये आहे, मला इथून बाहेर काढा, कैद केल्यासारखं एक्झॅक्टली तसं ते होते, म्हणून ते आरसा पुढे पुढे सरकत चाललाय. आधी तिला वाटलं की काय पाहिलं मी एक्झॅक्टली नाही का, हे नक्की मला भास झालाय की काय घडतंय काय. बट तिला असं म्हणजे तिने बघितलं, डोळ्यावर विष होती, नवरा झालं, नवरा तिचा भयंकर चिडचिड करायला लागला, इतका चिडचिड करायला लागली. ती म्हणायची मला या घरात राहायचं नाही, पण तिचा नवरा मला हे घर खूप आवडतंय, खूप शांत आहे, खूप छान वाटतंय. ती म्हणते अरे मला स्मेल येते, नाही मला स्मेल नाही येत आहे. नवरा तिचा, मला स्मेल येत नाहीये, मला असं खूप इथे छान वाटतंय, रेंट जातोय त्यांचा, काही प्रॉब्लेम नाहीये. तिची फ्रेंड तिला दुसरा फ्लॅट सुद्धा देऊ करत होती, तिचा स्वतःच्या घरचा, म्हणजे वरती राहती, खाली फ्लॅट नाही म्हणे, मला नाही जायचं, मला इथेच राहायचं. तिच्या नवऱ्याचं वागणं हळूहळू इतकं विचित्र होऊ लागलं, तो रात्री झोपेत गुरगुरायचा, तिचा नवरा विचित्र गुरगुरायचा आणि मध्येच उठायचा मध्येच. आणि आता काही दिवसांनी त्याने तिला मारायला पण सुरुवात केली. रात्री उठायचा, तिला मारायचा, झोपी जायचा, सकाळी त्याला काहीच आठवायचं नाही. आणि हे आता कंटिन्यू होऊ लागलं. मग त्यांनी काय ठरवलं की ती म्हणते की आता घरामध्ये ना आपण सत्यनारायणची पूजा करूया की थोडंसं वातावरण नॉर्मल होईल, म्हणजे कारण नवऱ्याला तर काहीच आठवत नाहीये काय असं करतोय. तर तिने काय केलं, पूजेची सामग्री आणली, सगळं सामान वगैरे आणलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला पूजा करायची त्याच्या आदल्या रात्री ते सामान तिने, आपलं टोकरी होती स्टीलची टोकरी, त्यात सगळं गोळा करून ठेवलं की वेळेला मला दुसरीकडे पळायला नको, आणि एका कोपऱ्यात जमा केलं. रात्री तिला ना असं तडतड आवाज आला. तिने पाहिलं तिचं नवरा ते सामान जाळत होता. ती म्हणते अहो काय करताय, महागाचं सामान आहे, सत्यनारायण पूजेत सामान, म्हणजे सगळं नाही का, केळीची पानं, आपलं नारळ, सगळं ते सुपाऱ्या वगैरे, फळ सगळं 2-3 हजार तरी सामान असेल, त्या काळी तेही जास्त होते. तर तो ते जाळत होता आणि ती अजून नाही का इरिटेट झाली त्याच्या वागण्याने. ती माहेरी निघून गेली रागाने. दुसऱ्या 2 दिवसांनी वापस आली तर बघते तर काय तिचा नवरा रात्रीचं बसलाय, केस बिस असे खराब केलेले, डोळे असे लाल लाल झालेले, दारू प्यायला लागला. कधी त्याने दारूला हात लावला नव्हता, बट दारू प्यायला लागला, विचित्र वागायला लागला, कामाला जायचं नाही, काही नाही. आणि आता कसं आहे, तिला काही पोलीसमध्ये आहे, पोलीस कधी कधी, सगळेच नाही बट कधी कधी कुठले तरी पितात. शी वॉज लाईक ओके, कारण त्यांना फ्रीमध्ये बऱ्याचदा मिळते. तर तिला असं वाटलं की चला मित्रांनी पाजली असेल. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 2 आठवडे गेले. आता मात्र तिला आहे ना हे सगळं सहन होत नव्हतं. मग तिने काय केलं, तिच्या मम्मीला सांगितलं. तिची मम्मी म्हणली की आपण आहे ना त्याला आधी दवाखान्यात नेऊया. दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हणला की नाही याला काहीच झालं नाहीये, थोड्याशा दारून याचं लिव्हर वगैरे खराब झालं नाहीये. त्याला घरी आणलं, घरी आल्यानंतर तो उलट्या करायला लागला.
रक्ताच्या वगैरे, रक्ताच्या नाही बट अशा नाही का थोडंसं रेडिश कलरच्या तो उलट्या करायला लागला. आणि यावेळी ती अजून घाबरली की याला काय झालं, आता दवाखान्यात नेऊन आणले, गोळ्या वगैरे हे झाल्यात, काहीच झालं नाहीये. आता काय झालं, रात्री ती उठून बसायची, तिचा नवरा तिला मारला आणि यावेळी ती घरची पळून बेडरूम मध्ये जायची, कारण किचन मध्ये लपू शकते, किचनला दरवाजा नव्हता, बेडमध्ये जायची, बेडरूम मध्ये दरवाजा लावून घेतला तिने. तिला झोप लागली, तिथे कशाला तरी टेकून बसली आणि तिला झोप लागली. एक्झॅक्ट 3:33 ठीक आहे, 3:33 तिला जाग आली आणि जाग आल्यावरती बघते की तिच्या समोर ते जे आरसा आहे त्याच्यामध्ये तो चेहरा मोठा झालाय. आणि आपण नाही का असं एखादा आपल्याकडे असे वाकून बघतोय ना, वाकून आपल्याला चेहरा मोठा दिसतो, तर तिला असं इल्युजन होत होतं की तो चेहरा त्या आरशामधून तिच्या समोर येऊन तिला बघतोय. म्हणजे इतकं भयानक होतं. त्याचा आवाज, त्याच्या तोंडातून येणारा तो घाणेरडा वास, त्याचे ते कुबट वास, मागे ते पाण्याचा वास, ते शेवाळ, तिला इतकं असह्य झालं आणि तिला उलट्या होऊ लागल्या. ती दुसऱ्या दिवशी सकाळी बेशुद्ध झाली. म्हणजे दुसऱ्या सकाळी तिच्या नवऱ्याने तिला उठवलं. नवरा यावेळी फुल नॉर्मल, एकदम नॉर्मल, की ना तो दारू पिल्यासारखा वागतोय, ना चिडचिड करतोय, काहीच नाही. उठला मस्तपैकी, तिला उठवलं, काय झालं वगैरे वगैरे, तिला खाऊ पिऊ घातलं. तीच नर्स होती, मग तिने गोळ्या वगैरे घेतल्या आणि ती झोपी गेली. आणि तिचा नवरा कामाला गेला. तिला समजलं की ती प्रेग्नेंट आहे. प्रियाला समजलं की ती प्रेग्नेंट आहे आणि तिला खूप आनंद झाला. तिने नवऱ्याला सांगितलं. नवऱ्याची यावर रिॲक्शन काय होती, ते खूप वर्षापासून ट्राय करते, रिॲक्शन काय असायला हवी की आनंद पाहिजे. त्याने तिला मारायला सुरुवात केली. तू कस काय हे केलं, माझं नाहीच आहे, असंच आहे, तसंच आहे, मला नकोच आहे, हे असंच पाडून टाक, तसंच करून टाक. आणि तिला या गोष्टी तिला अजून प्रॉब्लेम व्हायला लागला की आपण एवढ्या वर्षापासून आपल्या बाळाची वाट बघतोय आणि हा असा का वागतोय. तिने रडली, म्हणजे ती रडली, तिने अबॉर्शन वगैरे केलं नाही, पण तिचा नवरा कामाला 2-3 दिवस झाला, नवरा परत कामाला जायला लागला. आता यावेळी ती संध्याकाळ म्हणजे नाही का मेकअप वगैरे करायची, आरशासमोरच करायची, दुसरीकडे त्यांना हे नव्हतं. तर ती असं नाही की दुसरा आरसा आणत नव्हती, ती ना बाजारातून तो आपला मोठा आरसा आणायची, पण तो फुटून जायचा. काय माहित का, असं फुटायचं, आपोआप फुटायचा. तर मग तिला तोच आरसा ऑप्शन, ते घर त्यांना सोडवतच नव्हतं, तिच्या नवरा तर सोडूनच देत नव्हता. मग ती तिथे मेकअप वगैरे करताना तिने काय पाहिलं, ती खाली वाकली आहे, पण तिचे जे प्रतिबिंब आहे ते तसंच उभं आहे. आता आय डोंट नो ही ती सांगतीये ते तेवढं त्या क्षणी म्हणजे खरं आहे की नाही, बट आत्ता काटा येतो अंगावर बोलताना की आपण उभं आहे आपल्या आरशात, आपण काय विचार करतो, आपण जसं हात वर केला सेम गोष्टी होणार आहे नाही का, सेम आपण करणार आहे. बट तिथे ते घडत नव्हतं. ती उठून उभी राहिली आणि त्या प्रतिबिंब तिच्याकडे पाहून हसलं. आणि ती सांगतेय की जेव्हा मैत्रिणीची मैत्रीण मला सांगते तरी मला ते काटा येतोय अंगावर ऐकायला. तिच्यावर काय बितली असेल, त्यात ती प्रेग्नेंट होती. आता हे मैत्रिणीची मैत्रीण सांगतेय, म्हणजे तिच्या मैत्रिणीसोबत घडतंय, ती मला सांगते तरी आपल्या अंगावर काटा येतोय. तर ती जेव्हा ते बघत असेल, तिच्यावर काय बितली असेल, आणि त्यात ती प्रेग्नेंट होती. बरोबर. आता या सगळ्या याच्यामध्ये ना तिला समजलं की नक्की या आरशातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपला जो घर मालक आहे तो आरसा बाहेर काढून देत नाहीये. तर ती सरळ त्याच्या घरी गेली. नक्की प्रॉब्लेम काय, मला सांग, तू इथे काय घडतंय, तू मला का काढून देत नाहीये, एक तर मला घर सोडायला तू परमिशन दे, माझं डिपॉझिट तू घेतले ते मला वापस दे, नाही तर मला आरसा तरी बाहेर काढू दे. तो म्हणला नाही जमणार. तरी तिने कसा प्रयत्न केला, ते ओढत खूप जड होता तो, आधीच ते कुजलेला, त्यात ते पाणी वगैरे साठलेलं आणि त्याच्यामध्ये लाकूड, ते खूप जड झाले. तिला कसं जीवाच्या आकांताने ते ओढलं, गॅलरीत ठेवलं, दार लावून घेतलं गॅलरीचं. रात्री झोपली, शांतता, काहीच घडलं नाही, नवरा पण नॉर्मल वागला, सगळं नॉर्मल झालं. सकाळी उठून बघती आरसा रूम मध्ये. आणि आता तिला समजलं की कळून चुकलं की 100% आरशात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि कोणतरी इथे घरामध्ये आहे. तिला आता रात्रभर जागायला लागली, तिला झोप लागायची नाही, तिला चिडचिड व्हायला लागली, खूप असं नाही का हे होत नव्हतं. आणि यात तिचं मिसकॅरेज झालं, सेकंड टाइम मिसकॅरेज झालं. आणि ती आरशामध्ये गेली, म्हणजे सकाळी आवरून वगैरे नाही का, आता एखादा किती लोड घेणार या गोष्टीचं, होऊन गेले ते. 2-3 दिवस तिचे रडण्या वगैरे गेले आणि ती उठून आरशासमोर गेली, थोडंसं रेडी व्हायला, कारण नर्स होती, तिला जायचं होतं. तिचं आरशातले प्रतिबिंब तिला म्हणते, तुला नाही होणार काही, तिच्या आवाजात, तुला काही होणार नाहीये, बाळ होणार नाहीये.
तुला मी काही इथून जाऊन पण देणार नाहीये, हे तिचं प्रतिबिंब तिला बोलतंय. जसं आपण ते सिरियल मध्ये बघतो एक्झॅक्टली, आपल्याला कसं आपलं कॅरेक्टर समोर दिसतं. मुळात काय असं माहितीये, सिरियल ज्या असतात ना त्या मेन आयुष्यापासूनच इन्स्पायर झालेल्या असतात. त्यामुळे असं नाही की मूवीची किंवा सिरियलची स्टोरी आहे, त्या स्टोरीज रिअल आयुष्यावर असतात. सो तिचं बॅक टू द स्टोरी, तिचं जे प्रतिबिंब आहे ते तिच्याशी असं बोलत होतंय. आणि ती खूप घाबरली आणि ती तिच्या माहेरी निघून गेली. नवऱ्याला पण ती घेऊन गेली की असं असं आहे, मला नाही राहायचं त्या रूम मध्ये. त्यांनी तो फ्लॅट आहे तसाच आहे, त्यांच्या सामानासोबत आहे, त्या कपड्यांसोबत सोडलाय. जायचंच नाही परत, गेले की परत होणार. मग 1-2 महिने तिच्या माहेरी राहिले. दोघांचाही जॉब गेलेला. ऑब्व्हियसली आता हवालदार आहे, सरकारी नोकरी आहे. जर तुम्ही नाही गेले, एकतर त्यांच्यावरती एवढ्या सगळ्या पोस्ट आहेत, ASI आहे, PSI आहे, IPS आहे, वर्कलोड खूप आहे त्यांच्यावर. आणि जर तुम्ही दारू पिऊन जाताय, तुम्ही जर विचित्र वागताय, तर ठेवणार कोणी कामाला? सरकारी काम आहे नॉर्मल, पण एवढं पण नाहीये की ते जाऊन तुम्ही कसंही वागू शकता. बरोबर. तर मग त्यामुळे काय झालं की त्याचा जॉब गेला, हिची नर्सची नोकरी गेली. मग आता त्यांना दुसरीकडे घर सेट करायला वगैरे त्यांना सामान तर हवंच होतं, नवीन सामान घ्यायचे पैसे नव्हते. मग तिच्या भावानी, प्रियाच्या भावानी काय केलं, तो गेला, त्याने ते सामान हळूहळू आणलं आणि चुकून आरसा घेऊन आला. तो एवढा मोठा आरसा घेऊन आला. आणि यावेळी काय घडलं, जेव्हा तो घेऊन आला ना, तेव्हा त्यांच्या घरामध्ये ना हे होतं, काळूबाईचं देवस्थान आहे त्यांच्या घरी. तिथे म्हणजे तिच्या आईला हवा वगैरे त्या अंगामध्ये, ती प्रियाच्या आईला नाही का हवा आहे त्या अंगामध्ये, ते चाबूक वगैरे आहे त्यांच्या घरी. तो आरसा त्यांनी तिथे ठेवला, त्याच्या याच्यामध्ये पोर्चमध्ये, घराच्या पोर्चमध्ये ठेवला. आणि तिची आई जेव्हा आणि अचानक तिच्या आईच्या अंगात हवा आली, तिला याला इथून बाहेर काढा, आरशाला इथून बाहेर काढा. आणि शी बीज लाईक, तिने जेव्हा पाहिलं प्रियाने, तिला धास्तीच बसली, कशाला आणला बाबा. तो म्हणली मला माहित नव्हतं चुकून आणले. तू म्हणली, आणि तो म्हणला की तिथे 2 आरसे होते. तू म्हणली की एक आणू नको जो बेडरूम मधले, पण हा तर हॉलमध्ये होता, म्हणून मी घेऊन आलो. घरमालकाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग जेव्हा त्यांनी काय केलं, ते जे आहे तिला म्हणले इथून बाहेर काढा वगैरे वगैरे, तो आरसा इतका जड झाला, तो हलत नव्हता तिथून. मग यांनी तिथेच त्याला जाळलं. तर जाळल्यानंतर त्यातून चिरकण्याचा आवाज आलाय, किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज आलाय. आणि त्यांच्या लाईफ त्याच्यानंतर हळूहळू नॉर्मल झाली. मग तिला बाळ झालं, तिची मुलगी आता 5 वर्षाची आहे. सो गोईंग गुड. आणि शेवटपर्यंत सांगितलं नाही घरमालकांनी की काय नाही, काय सांगितलंच नाही. बट जेव्हा त्यांनी असं इकडून तिकडून विचारलं ना त्यांना, तेव्हा समजलं की असं ते असते ना की एखाद्याला मी खूप सुंदर आहे, मी खूप असं ऑब्सेशन असं स्वतःचं, त्याच्यामध्ये दुसरं आपल्यापेक्षा चांगलं दिसतं या विचार जेलसीने त्यांनी जीव दिला होता तिथल्या बाईने. आणि ती त्यात अडकली होती. घर घेताना सुद्धा विचार करायला लागेल. आता जुन्या गोष्टी, जुनं फर्निचर नाही ठेवायचं. किंवा मग बरेच लोक जे सुरुवातीला घर शांती करतात ना, वास्तुशांती वगैरे करतात, ह्या गोष्टी कुठं खरंच मॅटर करतात, सिरियसली मॅटर करतात. आणि खूप थरारक अनुभव होता. माहितीये, जेव्हा आपण आपलं घरामध्ये वास्तुपूजा करतो, जेव्हा आपण ते कोहळं बांधतो, कोहळं बांधलं ते पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्याच्यामागे सायंटिफिक पण रिझन आहे आणि आपलं डेव्होशनल पण. सायंटिफिक रिझन असं आहे की घरामध्ये एक ऑक्सिजनचं फ्लो, एक ग्रीन काय करतं आपल्या याच्यामध्ये ना, पॉझिटिव्हिटी जास्त घेऊन येतं, थंडाई जास्त घेऊन येतं, थंड वातावरण राहतं. आणि डेव्होशनल रिझन असं आहे की नजर नाही लागत घराला. किंवा नारळ, मोस्टली नारळ वगैरे घेऊन येतात. तर नारळाचे असे उपयोग, नारळ झाडाचे किती उपयोग आहेत तसे, त्याचे पाणी झालं, हे झालं ते पण. आणि श्रीफळ आहे, ते महादेवाचं रूप म्हणतात त्याला. तर मग ते असायला हवं घरामध्ये. म्हणजे ठीक आहे, तुमचं जे माइंडसेट असेल की चला देवाला नाही मानायचंय, भूतांना नाही मानायचंय, पण एक स्वतःची सेफ्टी जे आपण म्हणतो, काय फरक पडणार आहे छोट्याशा गोष्टीने, असावं. नाहीतर मग असे अनुभव येतात. एक्झॅक्टली. खरंच भयंकर अनुभव होता. आणि असेच अनुभव मला पुढच्या एपिसोड मध्ये सुद्धा ऐकायला आवडतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.